नमस्कार. नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शोमध्ये मनापासून स्वागत. निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजयसिंह राजपूत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजयसिंह राजपूत. आजच्या नीलम टॉक शोमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार. नीलम टॉक शोमध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करते. तुमच्या लक्षातच आलं असेल वरचा बोर्ड वाचून आज काय आहे. माझ्यासोबत आहे डॉक्टर अनुराधा गोडबोले आणि सुरेखाताई मोरे. आज इथे भजनाचा कार्यक्रम आहे आणि भरपूर मंडळे म्हणजे 14 मंडळे आली तर 14 मंडळे आज भजन त्यांचं सादर करणार आहेत आणि महिलांचा उत्साह, उल्हास म्हणजे महिला शक्तीचा जय हो म्हणतो ना, तसं इथं इतका छान उल्हास, एवढा छान मस्त नटून थटून आल्यात महिला आणि एवढं छान वाटतं, इतकं मस्त वातावरण आहे. आणि आता डॉक्टर अनुराधा गोडबोले मॅडम, तुम्ही काय सांगाल की आजचा हा जो कार्यक्रम तुम्ही भरवला आहे म्हणजे एवढ्या महिलांना एकत्र आणण्याचं काम, म्हणजे खरं असे कार्यक्रम समाजात घेतले गेले पाहिजे आणि आपली आता मी जसं बोलले की परंपरा, संस्कृती हे सगळं जतन करताय तुम्ही, हे खूप छान वाटलं. ते आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल की काय आहे तुम्ही आयोजन केले या कार्यक्रमाचं? आमचे सासरे राणा गोडबोले इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांची पुण्यतिथीचं वर्ष आहे 25वं वर्ष. आणि सासूबाई आमच्या मालतीबाई गोडबोले त्यांचं जन्मशताब्दी वर्ष, या दोन्हीचं औचित्य साधून आम्ही आज वर्षभर असे कार्यक्रम घ्यायचे ठरवलेलं आहे. त्यानिमित्ताने हे पहिलं पुष्प आहे गोडबोले कुटुंबियांतर्फे, म्हणजे हे तिघं भाऊ अरुण गोडबोले, अशोक गोडबोले आणि डॉक्टर अच्युत गोडबोले आणि आता आमची तिघांची मुलं उदयन गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले आणि चैतन्य गोडबोले आणि सर्व कुटुंबीय असं वर्षभर या कार्यक्रमांचं नियोजन करायचं ठरवलेलं आहे. त्यानिमित्ताने हे पहिलं पुष्प आहे. ते सुरेखा मोरेला मी रिक्वेस्ट केलं की आपण कशा प्रकारे करूया, तर तिने उत्तम प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन करून शेवटी हा कार्यक्रम आज आपण इथे घेतो. असेच वर्षभर या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा विचार आहे. तर सातारकरांना त्याचा फायदा होईल आणि त्याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे. खास करून महिलांसाठी कार्यक्रम घ्यावे असं मनात आहे. बघूया वर्षभर काय काय जमतंय तसं. गोडबोले चिंतामणी हॉस्पिटलचे सर्वसर्वे आणि आजचा भजनाचा कार्यक्रम यांनीच आयोजन केलेले आहे. तर सर काय सांगाल तुम्ही? आमच्या आईवडिलांच्या स्मृती महत्त्वाचं म्हणजे आमच्या आईचं जन्मशताब्दी वर्ष हे आहे. वडील जाऊन 1998ला त्यांचं निधन झालं. 25वी पुण्यतिथी आहे. आपण नेहमी आपल्या धर्मात संस्कारात म्हणतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. मातृपितृ यांचं आपल्यावर ऋण जे असतं ते कधी न फिटणारं अशा प्रकारचं ऋण असतं. त्यांच्या आठवणींमुळं आपण आपली पुढची वाटचाल यशस्वीपणे करत असतो. त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतात. ह्यांच्या स्मृतीनिमित्त आपण एक वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम सातारकरांसाठी राबवावेत अशी मला इच्छा आली आणि आमच्या गोडबोले कुटुंबियांतर्फे दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी उपक्रम करतच असतो. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत असतो, इतर सामाजिक कार्यक्रम करत असतो. ह्या वर्षी यानिमित्त मुद्दाम आपण महिला मंडळांचे जे भजनी मंडळ असतात त्यांना प्रोत्साहनपर असा एक भजनांचा कार्यक्रम ठेवावा या दोघांच्या आदरांजलीनिमित्त अशा मनात आलं. सुरेखा मोरे त्या अनेक भजनी मंडळांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी पण यात पुढाकार घेतला आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही आज गोडबोले कुटुंबियांतर्फे हा भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याचं प्रमुख पाहुणे अंजली साठे आणि अमृता साठे आहेत. त्या पण या ठिकाणी येतील थोड्या वेळाने. त्यांचं पण शेवट गायना थोडंसं होणार आहे भैरवीमध्ये. या सर्व कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद महिला मंडळांनी दिला. सुरेखा ताईंनी सहकार्य केल्यामध्ये मी त्या सर्वांचं गोडबोले कुटुंबियांतर्फे आणि आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि असंच कार्यक्रम आम्ही जे करू या पुढे वर्षभरात त्यालाही आपलं असंच सहकार्य लाभावं अशी माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आमच्या आईवडिलांना स्मृतीला वंदन करतो.
जमलेलो आहोत. सौ मालती काकू गोडबोले यांची जन्मशताब्दी त्यांची मुलं आणि कुटुंबीय साजरी करतात. आजच्या यूज अँड थ्रोच्या जमान्यामध्ये गरज संपल्यावर वृद्ध आई वडिलांना मुलं बाळं विचारत नाहीत हे आपण समोर बघतो, ऐकतो, वाचतो. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या आईचं ऋण तिच्या पश्चात आजही मानणं असं हे सुंदर चित्र दुर्मिळच आहे नाही का. माझ्या काळामध्ये शनिवार पेठेत वाढलेली आमची पिढी खूप नशीबवान होती. खूप मोठी आदर्श अशी व्यक्तिमत्व आमच्या आयुष्यात आली. त्यांचा प्रत्यक्ष सहवास आम्हाला लाभला. अशापैकीच वेणुताई एक होत्या. हो, मालती काकूंचं माहेरचं नाव भावे दाते यांच्याकडं त्या वेणुताई म्हणूनच ओळखल्या जायच्या. तेव्हा पाण्याला यायच्या त्यावेळेला येणाऱ्या जाणाऱ्या साऱ्यांना प्रेमानं ओळख दाखवण्याचा त्यांचा स्वभाव म्हणजे रामदास स्वामींनी शिवरायांचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये अशा गुणाला त्यांनी मोठं कोड शब्द वापरलेला आहे. शिवरायाचे सलगी देणे. सलगी देणे म्हणजे सर्वांची दखल घेणे. हा गुण खरंच फार दुर्मिळ आहे, पण तो भाऊ काका आणि वेणुताई दोघांच्याकडे पुरेपूर साजरे करायचं ठरवलंय. त्यातलाच हा पहिला भक्तिवंदना कार्यक्रम आज आपण इथं साजरा करणार आहोत. त्याची सुरुवात आता आपण दीप प्रज्वलनानं करूया. मी भजन गुरु सुरेखा ताई या सगळ्यांना हीनता अभिमान दे लीनता अंतरा शुभदायिनी मलयम नीलासम भावना येन तस्मै श्री मातृदेवते नमो नमः. स्वागत. काही सातारवासी आहेत, काही परगावून आलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक स्वागत. असे भाऊ काका व मालती काकू यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे सुकृतीस वंदन. धर्मात सांगितल्याप्रमाणे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव या युक्तीप्रमाणे पालन या उभयतांनी तसेच पुढील पिढीनेही केले आणि करत आहेत. सर्वात कनिष्ठ वयाने लहान बसलेले भाऊ काका त्यांचे विवाहपूर्व जीवन आमचे घरीच आई वडिलांचे सोबत झाले. नंतर स्वतःची वास्तू होईपर्यंत आमचे शेजारी घरात खाली 2 खोल्यात संसार आणि वर ऑफिस घातले. त्यामुळे माझा त्यांच्याशी ऋणानुबंध लहानपणापासून तरुणपणी त्यांच्या हाताखाली व्यवसाय शिक्षण व अनुभव संपन्न झालो. खूप शिकायला मिळाले. त्यांच्या पुढील आयुष्यात माझ्या पुढील आयुष्यात त्यांचा फार उपयोग झाला. कामानिमित्त त्यांच्याबरोबर प्रवास करताना अनेक थोरा मोठ्यांच्या संभाषणातून नवीन गोष्टी कळत गेल्या. प्रवासात त्यांच्यासोबत असे शिक्षा असे. त्यामुळे स्वयंशिस्तीचेही धडे पुढील मिळत आहे. या कार्यकाळात त्यांनी अनेक धार्मिक आणि समाजोपयोगी कामे केली. जसे की साताऱ्यातील जनतेला अंतिम संस्कार विना कष्टाचे होणे कामी, वाहन व्यवस्था व पावसापासून संरक्षण म्हणून शेड उभारणी केली. त्यात साताऱ्यातील शिक्षक श्री दत्तपंत फडणवीस यांची त्यांना चांगली साथ मिळाली. डोंगरावरील मारुती खिंडीतील गणपती ट्रस्ट जीर्णोद्धार, चाफळ येथे श्री मंपतलाल यांचे आर्थिक सहयोगाने जीर्णोद्धार ही कामे केली. त्यांचे हे अंतिम संस्काराकरता त्यांचे अनुकरण करून सध्या साताऱ्यात 5 ते 6 मंडळे काम करत आहेत. आणि व समर्थ सेवा मंडळाची सज्जनगडला उभारणी, राहण्याची व प्रसादाची व्यवस्था असेल किंवा सोमन स्मारक, ब्लड बँकेची स्थापना, बाल सुधार केंद्राची डॉक्टर टिळकांच्या सहाय्याने व्यवस्था पाहणे अशी बरीच कामे झाली. ते स्वतःला इन्कम टॅक्स कन्सल्टंट व्यवसाय सांभाळून त्याचप्रमाणे विविध आर्थिक संस्थांचे संचालक मंडळात काम केले आणि त्या उर्जितावस्थेत आणल्या. जसे की अर्कशाळा, युनायटेड वेस्टर्न बँक, विमा कंपनी, ट्रस्टी कंपनी यामध्ये मोठे योगदान दिले. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही होते.
यामध्ये त्यांचं संघटन कौशल्य, व्यवहार चातुर्य आणि समाजाविषयी काहीतरी करण्याची ओढ जाणवते. तसेच वारसा आणि वसा कैलास हे नारायण गोडबोले ट्रस्टतर्फे घरतू विद्यार्थी संस्था यांना दरवर्षी मदत करून पुढील पिढ्यांनाही जपला आहे. या सर्व प्रवासात तिथली मालती काकूंची त्यांना असणारी साथ अत्यंत मोलाची आहे. घरची आघाडी, आले गेले पै पाहुणे, मुलावरचे संस्कार, त्यांचे अभ्यास घेणे हे सर्व विना तक्रार पाडत खूप माणसे जोडायची कला त्यांनाही अवगत होती. त्यामुळे ह्या प्रसंगी त्यांचेही स्मरण करत आहे. दारावर येणाऱ्या कोणत्याही याचिकाला विनमुख पाठवायचे नाही असे त्यांचं कटाक्ष असेल. त्यांना आर्थिक मदत देत असत. ते वर्षातून 2-3 वेळेला गरजू स्त्रियांना साडी चोळी देण्याचे कार्यक्रम असतात. दरवर्षी गणेशोत्सवात लहान मुलांचे गुणदर्शन कार्यक्रम होते. 10-15 दिवस मागील अंगणात रंगीत तालीम, त्यांच्या घोडं, सप्रे यांचंही गणपती मंडळाचे कार्य, तसेच श्रीवसव दयाळ यांची मदत केली. सुरेखा वहिनी समर्थपणे चालवत आहेत. मोठीच असते, फार मोठी पदवी आहे तिची. तर ह्या पदवीचं वर्णन करताना एक कवी म्हणतो, हे जननी हे दिव्य ज्योती, तू ज्ञानाची माऊली, युगायुगांची तुझी ही महती स्फूर्ती देऊन झाली. पुरुषासह कष्ट उपसते तू श्रमिका देवी, प्रेमासह तलवार उपसते अन्यायाच्या वेळी. वीरांची, दीनदुबळ्यांची, नवनिर्मितीची तू आली, युगायुगांची तुझी ही महती स्फूर्ती देऊन झाली. आई तू आई तू आई. तर अशा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आईला एक वेगळं असं प्रेमळ स्थान असतं. तर असं डॉक्टर अच्युत गोडबोले आपल्या आईच्या बद्दलची भावना आता व्यक्त करतील. तुम्हा सर्वांचं गोडबोले कुटुंबियांतर्फे स्वागत. आज आमच्या कुटुंबातले सर्वात ज्येष्ठ सदस्य, वयाची 90 पार करत असलेले माधवराव गोडबोले या ठिकाणी उपस्थित, याचा मला फार आनंद आहे. त्या वयातही त्यांचा उत्साह अमर्याद आहे. आणि त्यांनी आता सांगितलं तसं भाऊकाकांच्या हाताखाली त्यांनी अनेक वर्ष जे धडे घेतले, त्याच्यामुळं त्याला जे अनुभव आले, त्याच्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. त्यांचे वडील चिंतामणी हे भाऊकाकांचे खरे म्हणजे त्या काळात अत्यंत गरिबी अवस्थेत भाऊकाकांना जे शिक्षण दिलं ते यांचे वडील चिंतामणी, म्हणून आमच्या नर्सिंग होमचं नाव चिंतामणी नर्सिंग होम ठेवलं. मुंबईला जाऊन भाऊकांनी शिकावं म्हणून त्यांनी आणि दुसरे चुलते गोपाळराव गोडबोले यांनी भरपूर मदत केली. आणि आमच्या वडिलांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी साताऱ्यात येऊन आपली प्रॅक्टिस सुरू केली आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळताना समाजासाठी भरपूर काही योगदान दिलं. त्याची यादी आता माधवरावांनी वाचली. बाहेर जे आपण माहितीपत्रक ठेवले वडिलांच्या विषयी, त्यात ही सगळी त्यांच्या कार्याची माहिती आहे. त्याच्यापेक्षा संसार म्हणून जे आपण उभा करतो ती रथाची 2 चाकं असतात. दुसरं चाकी तितकंच महत्त्वाचं असतं. ते आमच्या आई कैलासवासी जाऊन मालतीबाई गोडबोले, ज्या आजच्या ऐक्यामध्ये आमच्या बहिणीने लेख लिहिला आहे की ती आमच्या चौघांचीच आई अशी नव्हती. आई कुणाची असते, पण मातृत्व हे सगळ्यांचं समान असतं. त्यामुळे पेठेतल्या सगळ्या मुलांची जी आई असल्यासारखी होती. 2-3 पिढ्यांवर तिने संस्कार केले. आणि मालती काकू कोण म्हणत असेल, कोण मालतीताई म्हणत असेल, जसं आता विद्याबाईंनी सांगितलं की वेणूताई म्हणत होते माहेरचं नाव. तर माहेर, सासर आणि पेठेतल्या सर्वांना, विशेषतः समोर आमच्या मुसलमान फॅमिली भरपूर होत्या, त्या सगळ्यांची जाती धर्मनिरपेक्ष संबंध ठेवून त्यांना मदत करून त्यांच्याच मुलांचं शिक्षण कसं होईल असं सर्वांच्याच समाजाचा विचार त्यांनी त्या काळात केला. म्हणजे फक्त स्वतःचं कुटुंबच नाही, तर आपला परिसर आणि आजूबाजूच्या सर्व कुटुंबांचं प्रगती व्हावी या दृष्टीनं आईबाबांचं योगदान मोठं होतं. तोच वसा मी, आमचे थोरले भाऊ अरुणराव, आता या ठिकाणी असलेले अशोकराव आणि बहीण उषा, आम्ही सर्वजण जपायचा प्रयत्न करतो आहे. तो खरं म्हणजे खारीचा वाटा आहे. आमच्या भाऊकाने जवळजवळ 100 संस्था सांभाळल्या. आपण बघत असो, एक संस्था सांभाळायची म्हणजे किती अवघड असतं, किती लोकांची मनं सांभाळायला लागतात, कशी तारेवरची कसरत असते. पण असं मोठं काम त्यांनी केलं. त्यांची कुठेतरी आठवण आज सर्वांना असावी
त्यांच्या कार्याची माहिती सगळ्यांना व्हावी. रोज आई भाऊकांची स्मृतीनिमित्त भाऊकाकांचा ज्याला बाहेर बनाभाऊ गोडबोले म्हणत असत त्यांचं 25वा पुण्यतिथी आहे आणि आईची जन्मशताब्दी वर्ष आहे. हा संयोग साधून आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम करावेत वर्षभर असं ठरवलं आणि आमचे सूर्यकथांची गाठ पडली, चर्चा झाली. त्या म्हणजे अतिशय उत्तम कार्यक्रम आहे. आमचे महिला भजनी मंडळ भरपूर आहेत आणि आम्ही सगळं ते नियोजन करतो. आपण कार्यक्रम ठरवू. आज 3 डिसेंबर ही तारीख ठरली. आज काय गुपित आहे पण ते सांगावं का म्हणत ते आमचे थोरले बंधू अशोकराव हे आज 75 वर्ष पूर्ण करतात. ते जाहीर करायला खरं परवानगी नव्हती पण मलाच राबेना. असे अनेक योग आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबाचं तर्फे आम्ही आज जो कार्यक्रम झाला त्याला आपण सर्वांनी सहकार्य केलं, मनापासून या ठिकाणी येण्यासाठी योगदान दिलं. त्यामुळे आपल्या सर्वांचंही मी गोडबोले कुटुंबियांतर्फे आभार मानतो. आजच्या जे सूत्रसंचालक आहेत त्यांचं परांजपे कुटुंबियाने आमचं अतिशय घरगुती नातं होतं. त्यांचे वडील दत्तोपंत परांजपे हे आमच्या भाऊकाकांचे गुरु होते आणि त्यांच्या पोटाला धरून त्यांनी सामाजिक उपक्रमात अंत्यसंस्कार सहाय्यक असेल, सज्जनगड असेल या ठिकाणी जे योगदान देत आलं तर दत्तोपंतांचा मोठा सिंहाचा वाटा होता. भिडेगुरुजी तालीम ही चालवण्यात, माझी विद्यार्थी मंडळ चालवण्यात, पुढची पिढी सक्षम आणि सुसंस्कारित व्हावी यासाठी दत्तोपंताचं योगदान मोठं होतं आणि आज योगायोगानं विद्यार्थी या ठिकाणी आहेत. मी त्यांचं दुसऱ्या एका गोष्टीसाठी अभिनंदन करतो की नुकतीच त्यांची ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय सातारा. आता यानंतर आता आपला जो भक्तिवंदना याचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाचीच आता सुरुवात होती आहे. तर मान्यवरांना मी विनंती करते आपण खाली जाऊन आसनस्थ व्हावं. आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे गुरुक्रमापासून सुरुवात करतोय. सगळ्यांनी टाळ वर काढायचे आहे. पहिलं आपलं जय जयराम कृष्णहरी सगळ्यांनी म्हणायचं. महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्ना वरं पुण्डरीकाय दातुं मुनित्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे माण्डुरङ्गं. समजनसरोजं सान्द्रलीलापुराभं जगनदीपपाणि मण्डलमण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयतवलहास्यं चिन्तयामि.
वैशाली कुलकर्णी मंडळाचा गौरव करतायत.